नमस्कार सख्यांनो. मग काय कैरीचं पण आवडतंय ना? मग चला मग रेसिपी बघायला. अशा पद्धतीने मी हे गुळाचं कैरीचं पन्ह केलेलं आहे बघ. चल मग आता आपण रेसिपी बघू. यासाठी मी इथे आंबट कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैरी आंबटच घ्यायची बरं का, नाहीतर घ्यायचा तुम्ही आंबट गोड आंबट असे नाही, कैरी आंबटच लागते. यासाठी मी इथे 3 शिट्ट्या करून घेत आहे कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर इथे मी कैरी वापरलेली काढून दाखवत आहे बघा तुम्हाला. वापरलेली कैरी अशी काढून घ्यायची. तर अशी वापरलेली कैरी मी इथे काढून घेतलेली आहे. तर यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 2 कैऱ्या उकडलेल्या, वेलची पावडर, थोडंसं मीठ आणि गूळ. मी 2 ग्लास करणार आहे म्हटल्यावर गुळाचं प्रमाण थोडं जास्तच असते. कैरी जरा आंबट असते ना, आणि आंबट कैरी असल्याशिवाय चवही लागत नाही. अशा पद्धतीने मी आता त्यातला गर काढून घेत आहे. आणि सालीला लागलेला सुद्धा गर असा चमच्याने काढून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने कैरी सोलून घ्यायची. ही जाड कातड्याची असल्यामुळे लवकर निघणं झाली. अशा पद्धतीने आपण त्या सालीचा गरसुद्धा काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास मी थंडगार माठाचं पाणी टाकलेलं आहे. आता आपण कोय पण तशाच पद्धतीने हाताने स्वच्छ धुवून बाजूला काढून घ्यायची आहे. बाजूला काढून घेतल्यानंतर हे बघा, स्वच्छ धुवून निघली कोय आंघोळ केल्यासारखं. आता इथे मी गाळणीने पल्प सगळा तो गाळून घेतलेला आहे. आता मी इथे माठातील 1 ग्लास पाणी टाकलेले आहे. त्यामध्ये आता मी वेलची पावडर आपल्याला चवीनुसार टाकायची आहे. मीठ तर आपण चवीनुसार घेतलेलेच आहे. त्यानंतर मी इथे गूळ मिक्स करत आहे. आता हे गुळाचं पाणी आपण तयार करून घ्यायचं आहे. नंतर मी यामध्ये तुम्हाला आवडत असेल तुम्ही बर्फ टाका, नाही तर माठातील पाण्याने घेतले तरी चालेल. आम्हाला बर्फ आवडतं, मी बर्फ टाकलेला आहे. त्यानंतर मी टाकत आहे 1 चमचा सब्जा. आता मी इथे ओतत आहे गुळाचे पाणी, गुळाचे टेस्टी पाणी. हे गुळाचे पाणी जर टेस्ट बनवले तरच कैरीच्या पन्ह्याला चव येणार आहे. नुसते कैरीचे पन्हे करून जमणार नाही. आता यामध्ये मी थोडं थोडं कैरीचे पन्हे ॲड करत आहे. थोडं थोडंच करायचं आहे, जेणेकरून 5-6 चमचे ॲड करायचं. आणि राहिलेलं जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. पाहुणे येईल तसं द्यायचं हो कैरीचे पन्हे. सगळ्यांनाच आवडते कैरीचे पन्हे. आपण सरबत म्हणून देतो, पण कैरीचे पन्हे हे 1 नंबर टेस्ट लागते. मग कशी वाटली रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता कैरीचा सीझन चालू आहे, तोपर्यंत घ्या कैरीचं पन्हं करून सगळ्यांनो. धन्यवाद.